नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतो आहोत. अर्थातच पेपर 1 सेक्शन बी आणि त्याचा तिसरा टॉपिक सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इतक्या दिवस आपण भारतीय राज्यघटना कशी निर्माण झाली, त्याच्या आधी संविधानवादाचा काय वारसा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला लाभला, अर्थातच ब्रिटिशांच्या राज्यामुळे, हे सगळं बघितलं. आणि आज आपल्याला भारताची राज्यघटना बघायची आहे. यात मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की म्हणजे आता बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. एमपीएससीचं या आधीचं जे स्वरूप होतं वस्तुनिष्ठ प्रकारचं, त्यासाठी आपण राज्यघटनेचा तुम्ही सर्वांनी अभ्यास केलेला आहे. इंडियन पॉलिटी नावाचं एम लक्ष्मीकांत पुस्तक तुम्ही त्यासाठी रेफर केलं असेल, किंवा सुभाष कश्यप यांचं राज्यघटना म्हणजे ते जे राज्यघटनाची त्यांची प्रत आहे, त्यांचं जी आवृत्ती आहे, ती तुम्ही सगळ्यांनी संदर्भाला ठेवली असेल. आपल्याला काय करायचं आहे आता, आपण जसं इथे आपल्याला राज्यघटना शिकायची म्हणजे काय शिकणं अपेक्षित आहे, तर त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी नाही शिकायच्या आहेत. म्हणजे आता समजा आता या विषयाअंतर्गत आपल्याला त्यांनी काय काय अभ्यासायला दिलेलं आहे, द प्रिएम्बल, राज्यघटनेची प्रस्तावना, त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, डीपीएसपी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, पार्लमेंटरी सिस्टीम अमेंडमेंट प्रोसिजर्स, हे म्हणजे घटना दुरुस्ती आणि संसदीय पद्धती व्यवस्था कशी असते, काय असते ते, ज्युडिशियल रिव्ह्यू अँड बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेची जी मूलभूत संरचना आहे, घटनात्मक चौकट आहे, त्याबद्दल. आता हे सगळे विषय आपल्याला माहिती आहेत. फंडामेंटल राईट बद्दल कुठून सुरू होतो, 13 नंबर काय, 14 नंबर काय, कलम, हे सगळं आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी, ज्याच्या वस्तुनिष्ठ अशा फॅक्ट की ज्या बदलणाऱ्या नाहीये, ज्या फिक्स ज्या गोष्टी आहेत राज्यघटनेबद्दलच्या, ते आपल्याला माहितीये, त्या आपण सगळ्यांनी अभ्यासलेल्या नाहीये, त्या आपण सगळ्यांनी अभ्यासलेल्या आहेत. ज्यांनी कोणी त्या अभ्यासलेल्या नाहीयेत त्यांना ती फॅक्च्युअल माहिती, जसं मी आता सांगितलं, तुम्ही एम लक्ष्मीकांत पुस्तक वाचलं तर तिथे मिळून जाईल. इथे माझा उद्देश तुम्हाला ती फॅक्च्युअल माहिती देण्याचा नाहीये. हे जे लेक्चर्स इथून पुढे मी या विषयावरचे घेणार आहे, तर या विषयांवरचे इन्साइट मी तुम्हाला देणार आहे. या विषयासंदर्भातले विविध दृष्टिकोन जे आहेत, ते दृष्टिकोन मी तुम्हाला या सगळ्या लेक्चर्स मध्ये भारतीय राज्यघटनेबद्दल देणार आहेत. हे दृष्टिकोन अत्यंत विवादास्पद आहेत, याच्याबद्दल खूप मतमतांतर आहेत. जसं की आपण जेव्हा आता समजा प्रस्तावनेपासून सुरू करू, आपण राज्यघटनेची समजा प्रस्तावना बघायला घेऊ. आता प्रस्तावनेत अनेक शब्द आहेत, धर्मनिरपेक्षता वगैरे वगैरे. इथे प्रत्येकाला आपापली वैयक्तिक मतं जी आहेत ती बाजूला ठेवायची आहेत, आणि परीक्षेसाठी जे शिकणं महत्वाचं आहे ते शिकणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. इथे मांडले जाणाऱ्या प्रत्येक मताशी कदाचित व्यक्तिशः तुम्ही म्हणजे त्याचं समर्थन करत नसताल, तुमच्या मतांशी ते मत मिळतं जुळतं नसेल, तर ते काही माझं वैयक्तिक मत आहे, मी मंजिरी जोशी माझं वैयक्तिक मत मांडते असं नाहीये. नोट्समध्ये जे काही आहे, नोट्समध्ये किंवा युपीएससीच्या संदर्भाने आपल्याला जे काही शिकणं अपेक्षित आहे, युपीएससी एमपीएससीची वर्णनात्मक स्वरूपाची उत्तर लिहिण्यासाठी, त्यासाठी जे आवश्यक आहे, मी जे शिकलेले आहे ते मी तुम्हाला नोट्स रूपात इथे उपलब्ध करून देते आहे. ठीक आहे. तर सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सेलियंट शब्दाचा अर्थ होतो ठळक. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत. तर हेडिंग द्या. आणि नंबर 1 ठळक वैशिष्ट्य आपल्याला काय बघायचं आहे, प्रस्तावना किंवा प्रिएम्बल, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आणि त्या संबंधीच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. लिहा प्रस्तावनेमध्ये, भारतीय राज्यघटनेची ओळख. प्रस्तावना काय आहे, भारतीय राज्यघटनेची ओळख आहे. फुल स्टॉप. पुढे लिहा, घटना आणि कायद्याशी संबंधित, घटना आणि कायद्याशी संबंधित मात्र प्रस्तावनेस घटनेसोबत डॅश कायद्यासोबत जोडणे, मात्र प्रस्तावनेस घटनेसोबत
किंवा कायद्यासोबत जोडणे बंधनकारक नाही. ठीक आहे. आता पुढचं हेडिंग द्या, प्रस्तावनेशी संबंधित मुद्दे आणि वादविवाद. भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावने संदर्भात अनेक वादविवाद आहेत, अनेक विवादास्पद मुद्दे आहेत, आपल्याला ते बघायचे आहेत. ठीक आहे. ठळक वैशिष्ट्ये आणि आपण नंबर 1 चं वैशिष्ट्य बघतो आहे प्रस्तावना. आता या प्रस्तावनेची पहिली हेडिंग आपण काय दिली आहे की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने संदर्भात असलेले वादविवाद किंवा मुद्दे. याच्या खाली लिहा, सर्वोच्च न्यायालयाला प्रस्तावनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाला प्रस्तावनेसंबंधी विविध प्रसंगी निर्णय देताना तीन मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागले. प्रश्नांना सामोरे जावे लागले. हे आपल्याला माहिती आहे की राज्यघटना निर्मितीचं जे काही काम आपल्या घटनाकारांनी केलेलं आहे त्या घटनेचा विविध खटल्यांचा निर्णय देताना राज्यघटनेत जे काही लिहिलं आहे त्याचा योग्य अर्थ लावण्याची, त्याचं इंटरप्रिटेशन करण्याची, त्याचा अन्वयार्थ लावण्याची सुप्रीम जबाबदारी ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला, सुप्रीम कोर्टाला आहे. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे राज्यघटनेतून काय अर्थ प्रतीत होतो, घटनाकारांना हे असं कलम लिहिण्यामागे काय अपेक्षित होतं याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लावत असतात. ठीक आहे. मग असा तो घटनेतील तरतुदींचा अर्थ लावताना प्रस्तावनेच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेसंदर्भात काही मूलभूत प्रश्नांना सर्वोच्च न्यायालयाला सामोरे जावं लागलं की या प्रस्तावनेचं काय करायचं, याचं स्थान काय असावं. अशा 3 मूलभूत प्रश्नांना सामोरे जावं लागलं. आणि आपल्याला जर आपला राज्यशास्त्र वैकल्पिक विषय आहे आणि परीक्षेत याचं जे काही उत्तर येईल किंवा एक संबंध राज्यशास्त्र विषय शिकून घेण्यासाठी राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून हे असे वेगवेगळे मूलभूत प्रश्न आणि त्या प्रश्नांचे दृष्टिकोन समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न येतील, नाही येणार, पण हे सगळं समजून घेणं म्हणजे एखादा विषय शिकण्यापूर्वी जसं आपण एखादी भाषा शिकण्यापूर्वी त्याची बाराखडी समजून घेतो, जसं तुम्हाला मराठी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागतं की याला अ म्हणतात, याला क म्हणतात, याला द म्हणतात. जेव्हा तुमची ही बाराखडी पाठ असेल तेव्हाच तुम्ही मराठी भाषा शिकू शकताल. तसंच जेव्हा आपल्याला राज्यघटना हा विषय शिकायचा असतो तेव्हा त्या संदर्भातले काही मूलभूत वादविवाद, काही मूलभूत गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याच मध्ये हा प्रस्तावना नावाचा एक महत्वाचा घटक, जे की भारतीय राज्यघटनेचं पहिलं ठळक वैशिष्ट्य UPSCने MPSCने आपल्याला अभ्यासायला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आपण असं लिहिलं की सर्वोच्च न्यायालयाला 3 मूलभूत प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे. ठीक आहे. आता नंबर 1 चा प्रश्न लिहून घ्या. काय होता हा पहिला प्रश्न, काय पेच होता न्यायालयासमोर, काय द्वंद्व होतं सर्वोच्च न्यायालयासमोर, काय होता. नंबर 1 चा प्रश्न लिहून घ्या. प्रस्तावना राज्यघटनेची प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का. प्रस्तावना हा
घटनेचा भाग आहे का? प्रश्नचिन्ह द्या त्याच्यामागे. प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का? प्रश्नचिन्ह आणि परत पुढे एक अजून सबप्रश्न लिहा. अंतर्भूत भाग आहे का? अंतर्भूत, इनहेरंट, अंतर्भूत भाग आहे का? ठीक आहे. म्हणजे जी भारताची राज्यघटना आहे ती राज्यघटनेमध्ये जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेला राज्यघटनेचा एक भाग समजायचा का की प्रस्तावना वेगळी आहे आणि मग जे कलम 1 पासून वगैरे 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 सुरू होती ती मूळ राज्यघटना आहे, असा तो मुद्दा होता. की समजा हे राज्यघटनेचं आपले पुस्तक आहे आणि पहिल्या पानावर इथे प्रस्तावना नमूद आहे आणि मग इथून पुढे समजा काय म्हणता येईल, कलम 1, कलम 2 आणि मग इथून पुढे ही राज्यघटना आहे. तर ही प्रस्तावना राज्यघटनेपासून वेगळी आहे आणि मूळ राज्यघटना वेगळी आहे. हा न्यायालयासमोर प्रश्न होता की हे दोन्ही म्हणजे राज्यघटनेची मूळ सुरुवात कुठून सुरू होती, प्रस्तावनेपासून आणि मग पुढे सगळे कलम, की ही प्रस्तावना पूर्णपणे वेगळी आहे आणि मग पुढची राज्यघटना वेगळी आहे. हा प्रश्न न्यायालयासमोर होता. आता याच्यात नंबर 1 लिहून घ्या. कसं मग या प्रश्नाचं उत्तर कसं शोधलं न्यायालयाने, कसं न्यायालयाला मिळालं. नंबर 1 लिहून घ्या. बेरुबारी युनियन खटला 1960. बेरुबारी युनियन खटला, बेरुबारी युनियन खटला 1960. काय झालं या खटल्यात, उत्तर लिहा. नुसार प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. या खटल्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला एससी असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकता, एससी ने, सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या पूर्व नियमाचा आधार घेत, अमेरिकेच्या पूर्व नियमाचा आधार घेतला ज्यानुसार तेथे म्हणजे अमेरिकेत, ज्यानुसार तेथे प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेची प्रस्तावना हा राज्यघटनेचा अंतर्भूत भाग नाहीये आणि याचाच आधार भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि असं सांगितलं की भारतातही अमेरिकेप्रमाणेच भारताच्या राज्यघटनेतलं प्रस्ताविक हे राज्यघटनेचा भाग नाहीये. ठीक आहे. नंबर 2 लिहा. केशवानंद भारती खटला 1973. नंबर 2चा खटला. इथे काय बदल झाला न्यायालयाच्या निर्णयात आपण बघूयात. केशवानंद भारती खटला 1973. सर्वोच्च न्यायालयाने आपले मत बदलले. सर्वोच्च न्यायालयाने आपले मत बदलले आणि निर्णय दिला की आता हा निर्णय इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहून घ्या. प्रस्तावना हा राज्यघटनेचा फक्त भागच नसून किंवा केवळ भागच नसून एकात्मिक भाग आहे. इंटिग्रल पार्ट आहे. एकात्मिकला शब्द न्यायालयाने वापरला, इंटिग्रल पार्ट आहे. भारतीय राज्यघटनेचं प्रस्ताविक हे एक इंटिग्रल एकात्मिक भाग आहे. म्हणजेच प्रस्तावना हा राज्यघटनेचा फक्त एक भागच नसून एकात्मिक भाग आहे. म्हणजेच प्रस्तावना त्यात उल्लेखित विचार, प्रस्तावना त्यात उल्लेखित विचार घटनेची मूलभूत संरचना, घटनेची
मूलभूत संरचना, मूलभूत संरचनेला इंग्लिश शब्द आहे बेसिक स्ट्रक्चर. हे लक्षात ठेवायचे आपल्याला, हे खूप ठिकाणी येणार आहे. बेसिक स्ट्रक्चर, मूलभूत संरचना अंतर्भूत करतात. मूलभूत संरचना अंतर्भूत करतात. आता खालच्या ओळीत लिहा पण. मूलभूत संरचना अंतर्भूत करता, इथे इन्व्हर्टेड कॉमा क्लोज फुल स्टॉप, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं ते इथे संपलं. आता खालच्या ओळीत लिहा पण प्रस्तावना ही मूलभूत संरचना नाही. पण प्रस्तावना ही मूलभूत संरचना नाही. ठीक आहे, म्हणजे प्रस्तावनेमध्ये जे काही मूल्य किंवा जे काही विचार मांडलेले आहेत, ही राज्यघटनेची समजा प्रस्तावना. यात जे काही लिहिलेले आहेत, जे काही मूल्य, जे काही विचार सांगितलेले आहेत, ते सगळे मूलभूत संरचनेचा भाग आहेत. ठीक आहे, मूलभूत संरचनेचा भाग आहे. पण ही प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना मूलभूत संरचना नाहीये. ठीक आहे, आता खाली लिहा हा बदल का, म्हणजे का प्रस्तावना ही मूलभूत संरचना का नाहीये त्याचं उत्तर लिहून घ्या. हा बदल का लिहा. सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले की, सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले की बेरुबारी खटल्यात त्यांनी म्हणजे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांनी प्रस्तावनेसंबंधी एक महत्वाची ऐतिहासिक घटना, प्रस्तावनेसंबंधी बेरुबारी खटल्यात त्यांनी प्रस्तावनेसंबंधी एक महत्वाची ऐतिहासिक घटना दुर्लक्षित केली ती म्हणजे ऐतिहासिक घटना दुर्लक्षित केली ती म्हणजे काय होती ती घटना. इन्व्हर्टेड कॉमात लिहून घ्या. घटना समितीने ठरावाद्वारे हे स्वीकृत केले होते की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे असं कोणी खुद्द नमूद केलं होतं किंवा असा ठराव कोणी पास केला होता, तर ज्यांनी घटना निर्माण केली ते असं म्हटले होते की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. असं जर त्यांनी म्हटले होते तर न्यायालयाने त्याचा असा अर्थ कसं काय लावला की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाहीये, त्यामुळे बेरुबारी खटल्यात जे काही सांगितलं ते चुकीचं होतं असं न्यायालयाने इथे स्पष्ट केलं. आणि म्हणून मग केशवानंद भारती खटल्यात न्यायालयाने हे सांगितलं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. त्याच्यामध्ये नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी या मूलभूत संरचनेचा एक भाग आहेत. ठीक आहे, आता हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय होता. हा पहिल्या प्रश्नाला आपण हे असं रोमन 1 नंबरचं चिन्ह वापरलं. आता हे असं रोमन 2 नंबरचं चिन्ह द्या. दुसरा प्रश्न काय होता आपण बघतोय की प्रस्तावनेसंबंधित सर्वोच्च न्यायालयासमोर 3 मूलभूत प्रश्न होते. बरोबर, 3 मूलभूत प्रश्न होते. बरोबर, त्यातला पहिला प्रश्न की प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे का, अंतर्भूत भाग आहे का. आधी न्यायालयाने सांगितलं की नाहीये, नंतर सांगितलं की हो आहे, कारण घटनाकारांनीच ते मान्य केलं होतं. आता दुसरा प्रश्न काय लिहा. प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते की नाही. प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते की नाही. आपल्याला माहिती आहे
की हे जे आपलं राज्यघटना नावाचं पुस्तक आहे, राज्यघटना नावाची नियम पुस्तिका आहे, त्यामध्ये जर का काही बदल केले गेले काळानुसार, प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या आपण काय म्हणता येईल काळात वावरतो त्या काळानुसार काय म्हणता येईल समकालीन जे काही बदल त्याच्यात केले जातात त्या बदलांना आपण काय नाव दिलेलं आहे, घटना दुरुस्ती. बरोबर. या राज्यघटनेमध्ये आपल्याला बदल करता येतात, आपल्याला म्हणजे आपल्याला नाही, संसदेला करता येतात, कारण संसदेमध्ये आपले लोकप्रतिनिधी आपल्या वतीने निवडून गेलेले आहेत आणि त्यांना हा अधिकार आहे. ते काय करतात, घटनेमध्ये दुरुस्ती करतात. बरोबर. मग जर का ही प्रस्तावना जी आहे हिच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का, कारण आपण काय म्हटलं आहे, प्रस्तावनेला स्वीकार कोणी केलेला आहे, तर ज्यांनी घटना निर्माण केली त्या घटना समितीने या प्रस्तावाला घटनेचा अंतर्भूत भाग म्हणून मान्यता दिली होती. एक ठराव त्यांनी त्यासाठी पास केला होता की ही जी प्रस्तावना आहे ही या राज्यघटनेचा एक एकात्मिक भाग आहे. मग जर राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते तर प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते का. ठीक आहे, आता लिहा, याचं उत्तर लिहा काय आहे, होऊ शकते की नाही. प्रश्न काय आहे आपला, प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते की नाही, हा आपला प्रश्न आहे. लिहा उत्तर. हा प्रश्न निर्माण झाला कारण सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यास घटनेचा भाग म्हणून स्वीकारले तेव्हा याबाबत स्पष्टता नव्हती की यात घटना दुरुस्ती केली जाऊ शकते की नाही. यात घटना दुरुस्ती केली जाऊ शकते की नाही, म्हणजे एकदा पहिले तर प्रश्न हा होता की हे जे प्रास्ताविक आहे घटनेचा भाग आहे की नाही. मग एकदा कळलं की हो आहे, आता कळलं बाबा, केशवानंद भारती खटल्यात 1973 रोजी कळलं की हो हा प्रस्ताविक घटनेचाच भाग आहे. मग आता पुढचा प्रश्न निर्माण झाला की याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते का. ठीक आहे, पुढे लिहा, कारण घटना दुरुस्ती केली जाऊ शकते की नाही, असं ते पूर्ण वाक्य आहे. हा प्रश्न निर्माण झाला कारण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यास घटनेचा भाग म्हणून स्वीकारले तेव्हा याबाबत स्पष्टता नव्हती की यात घटना दुरुस्ती केली जाऊ शकते की नाही. केली जाऊ शकते की नाही, नाही नंतर प्रश्नचिन्ह द्या आणि त्याच्यातच कंटिन्यू लिहा. कारण घटनेच्या कलम 368 नुसार, घटनेच्या कलम 368 नुसार, कारण घटनेच्या कलम 368 नुसार घटनेतील तरतुदींमध्ये घटना दुरुस्ती करता येते किंवा केली जाऊ शकते. घटनेतील तरतुदींमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. घटनेच्या तरतुदींमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते, कॉमा देऊन त्याच्यातच कंटिन्यू. घटनेच्या भागांमध्ये नाही. घटनेच्या भागांमध्ये नाही. लिहून घेतलं.
कारण घटनेच्या 368 नुसार घटनेतील म्हणजेच राज्यघटनेतील तरतुदींमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते, घटनेच्या भागांमध्ये नाही. ठीक आहे, आता हे व्यवस्थित समजून घ्या. ही आहे भारताची राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 368 आहे, जे घटना दुरुस्तीच्या संदर्भातल्या तरतुदींबद्दल आहे, हे आपल्याला माहिती आहे. हे कलम 368 असं सांगतं की राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोव्हिजन्स असं म्हणतात, त्या प्रोव्हिजन्स मध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. ठीक आहे, प्रोव्हिजन्स मध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. पण राज्यघटनेचे जे भाग आहे, राज्यघटनेचे जे विविध भाग आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असे जे वेगळे वेगळे भाग आहे, या भागांमध्ये मात्र घटना दुरुस्ती केली जाऊ शकत नाही, अशी मूळ तरतूद कलम 368 मध्ये होती. म्हणून हा प्रश्न उद्भवला की मग प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते की नाही. ठीक आहे, पुढे लिहा. केशवानंद भारती खटल्यात हे स्पष्ट केले की प्रस्तावना ही तरतूद नसली तरी, जी प्रस्तावना आहे ती तरतूद नाहीये, प्रस्तावना ही तरतूद नसली तरी तिच्यामध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते, तिच्यामध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. आता याच्या खाली अंडरलाईन करा पूर्ण वाक्यामध्ये, प्रस्तावना ही तरतूद नसली तरी तिच्यामध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते, या वाक्याला अंडरलाईन करा. ठीक आहे, आता पुढे लिहा. असा निर्णय देण्यामागचे कारण म्हणजे, का सांगितलं राज्यघटनेने, का सांगितलं न्यायालयाने असं की तरतूद नसली तरी सुद्धा हिच्यामध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते. का होऊ शकते त्याचं नंबर 1 चं कारण लिहा. कारण असा निर्णय देण्यामागचे कारण म्हणजे नंबर 1 चं कारण, न्यायालयाने कलम 368 चा सर्जनशील अन्वयार्थ लावत, कलम 368 चा सर्जनशील अन्वयार्थ लावत हे स्पष्ट केले की कलम 368 चा न्यायालयाने सर्जनशील अन्वयार्थ लावत स्पष्ट केले की USA म्हणजे अमेरिकेच्या कलम 368 उलट हे वाक्य परत एकदा सांगते मी. न्यायालयाने कलम 368 चा सर्जनशील अन्वयार्थ लावत हे स्पष्ट केले की अमेरिकेच्या उलट, अमेरिकेच्या किंवा USAच्या उलट भारतातील प्रस्तावना ही राज्यघटनेसोबत चालते. भारतातील प्रस्तावना ही राज्यघटनेसोबत चालते. प्रस्तावनेस शेवटी मंजूर करण्याचे कारण म्हणजे, प्रस्तावनेस शेवटी मंजूर करण्याचे कारण म्हणजे प्रस्तावनेमध्ये आणि मुख्य घटनेमध्ये ताळमेळ राखला जावा. फुल स्टॉप देऊन पुढे लिहा. असे घडू शकले असते की
असे घडू शकले असते की मुख्य घटनेतील मुख्य घटनेतील घटना दुरुस्तीच्या प्रकाशात प्रस्तावना विसंगत दिसू शकली असती. मुख्य घटनेतील घटना दुरुस्तीच्या प्रकाशात प्रस्तावना विसंगत दिसू लागली असती किंवा दिसू शकली असती. ठीक आहे, आलं हे सगळं लक्षात. मी परत एकदा पूर्ण वाचते. केशवानंद भरती खटल्यात हे स्पष्ट केले की प्रस्तावना ही तरतूद नसली तरी तिच्यामध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. असा निर्णय देण्यामागचे कारण म्हणजे न्यायमंडळाने कलम 368 चा सर्जनशील अन्वयार्थ लावत हे स्पष्ट केले की अमेरिकेच्या उलट भारतातील प्रस्तावना ही राज्यघटनेसोबत चालते. प्रस्तावनेस शेवटी मंजूर करण्याचे कारण म्हणजे प्रस्तावनेमध्ये आणि मुख्य घटनेमध्ये ताळमेळ राखला जावा. फुल स्टॉप. पुढचं वाक्य. असे घडू शकले असते की मुख्य घटनेतील घटना दुरुस्तीच्या प्रकाशात प्रस्तावना विसंगत दिसू लागली असती किंवा विसंगत दिसू शकली असती. ठीक आहे, हे लिहून घेतलं. आता आपण हे समजून घेऊया शांतपणे, किंवा ज्यांना समजलंच असेल. आपण काय म्हणतो आहे, अमेरिकेत काय होतं की तिथल्या राज्यघटनेचा भाग, इनहेरंट भाग तिथल्या राज्यघटनेचं प्रस्ताविक नाहीये. हे कुठे आहे? अमेरिकेत आहे, बरोबर. पण भारतात काय सांगितलं भारताच्या न्यायालयाने की राज्यघटनेचा एक भाग हे प्रास्ताविक आहे. मग साहजिकच जर का उद्या राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती केली, काही कारणाने करावी लागली वेळोवेळी, तर प्रास्ताविकामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती होऊ शकते. नाही तर मग काय होईल जर असं केलं नाही की राज्यघटनेत तर दुरुस्त्या होत राहतील, पण आपण जर असं ठरवलं की नाही प्रास्ताविकात आपल्याला कधीच घटना दुरुस्ती करायची नाही, तर काय होईल, घटनेत काहीतरी एक वेगळा अर्थ लागतोय आणि प्रास्ताविकात काहीतरी एक वेगळा अर्थ लागतोय. म्हणजे याच्यात जे बदल झाले त्या अनुषंगाने बदल इथे पण होणं गरजेचं आहे ना. कारण प्रस्तावना काय आहे, आपल्या संपूर्ण राज्यघटनेची जी समरी आहे, आपल्या पूर्ण राज्यघटनेचा जो सार आहे, जसं ज्याला आपण क्रीम म्हणतो, आपण जेव्हा दूध तापवतो तर त्या दुधामधले जे महत्वाचे मुख्य घटक असतात, जीवन ज्याला आपण तत्व म्हणतो, तो जे सार म्हणतो किंवा जे क्रीम म्हणतो, ते सगळे कुठे येतात, वर कुठे जमा होतात, साईच्या रूपात वरती जमा होतात, क्रीमच्या रूपात वरती जमा होतात. तसं या आपल्या राज्यघटनेला काय म्हणायचं आहे हे थोडक्यात कुठे मांडलेलं आहे, या प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे, बरोबर. मग जर याच्यामध्ये मुख्य घटनेत जर का घटना दुरुस्ती झाली आणि जर इथे होऊ शकत नसेल, तर हे वेगळं दिसेल, याचा अर्थ वेगळा लागेल आणि याचा अर्थ वेगळा लागेल. या दोघांनी एकमेकांशी ताळमेळ साधणं गरजेचं आहे. असं म्हणजे समजा इथे आपण असं नमूद करतो आहे की आपल्या देशात काही समाजवादी तत्व आहेत. समजा राज्यघटनेमध्ये उद्या काही समाजवादी तत्वांचा समावेश केला गेला, बरोबर. पण घटनेत हे नमूद नाही, प्रास्ताविकात हे जर नमूद केलं नाही की आपली राज्यघटना ही समाजवादी विचारधारेची पण आहे, तर काय होईल, इथे त्याचा उल्लेख आहे पण इथे त्याचा उल्लेख नाही, मग ते वेगळं वेगळं दिसेल ना. म्हणून जर का इथे बदल केला तर या सगळ्याची समरी, या सगळ्याचा सार जिथे आहे
त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा बदल आपल्याला करावा लागेल, नाही तर दोन्ही एकमेकांशी विरोधाभासी होतील. म्हणून न्यायालयाने प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती करायला मंजुरी दिली. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचा तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय आला सर्वोच्च न्यायालयासमोर. ठीक आहे.